नमस्कार. मी डॉक्टर वैभव किरपण, ENT सर्जन, सिद्धेश्वर हॉस्पिटल, शहापूर. आज आपण लॉकजा या विषयावर बोलणार आहोत, ज्याच्यामध्ये करताना कधी कधी आपला जबडा अडकतो. त्याची कारणं आणि त्यामध्ये घेण्याचे प्रिकॉशन्स मी त्याविषयी सविस्तर बोलणार आहे. कधी कधी अचानक आपण करताना, जांभई देताना किंवा मोठा घास खाताना, पाणीपुरी खाताना किंवा अचानक मोठा घास लाडू वगैरे तोंडात घातला की त्यामुळे कधी कधी जबडा अडकून राहतो आणि तो बंद होत नाही. मग अशा वेळेला आपल्याला जबड्याला जागेवर बसवायला लागतं. काही पेशंट्समध्ये ते जागेवर मॅन्युअली बसवता येतं आपल्याला, पण कधी कधी खूपच जास्त वेदना असतील तर ते आपल्याला भूल देऊन बसवायला लागतं. आता ही होऊ नये याच्यासाठी जी काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जबड्याची काळजी घेणं गरजेचं आहे. चावताना दोन्ही बाजूनी चावायचं. एकाच बाजूने चावल्यामुळे जबड्याची झीज होते आणि मग त्यामध्ये आवाज यायला लागतो आणि अचानक कधी तोंड उघडलं की मग ते अडकू शकतं. तसंच दातांची पण काळजी घ्यायची. दात पण जर व्यवस्थित असतील, दोन्ही बाजूचे दात चांगले असतील तर तुम्ही दोन्ही बाजूने चावू शकता. आणि बस.